गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण पाहिलं सॉलिड स्टेटबद्दल. सॉलिड स्टेटच्या आपण प्रॉपर्टी स्टडी केल्या. आज आपल्याला स्टडी करायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ द सॉलिड्स. नॉर्मली सॉलिड्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. सॉलिड ज्या पार्टिकलचा बनलेला असतो त्या पार्टिकलच्या अरेंजमेंटवरून सॉलिडला आपण दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करत असतो. अँड दोज कॅटेगरीज आर क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिड मीन्स द सॉलिड्स इन विच अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स इन अ डेफिनाइट ऑर्डर. जर पार्टिकल हे एका डेफिनाइट ऑर्डरमध्ये अरेंज केलेले असतील, in that case that solid is considered as a crystalline solid. While in case of solids in which particles are not arranged in a definite manner or order case, in that case that solid is considered as a amorphous solid. आता जर पार्टिकलची अरेंजमेंट डेफिनाइट असेल, व्यवस्थित असेल, तर स्वाभाविक आहे त्यांचा मेल्टिंग पॉईंटसुद्धा जास्त असायला पाहिजे. अमॉर्फस सॉलिडमध्ये पार्टिकलची अरेंजमेंट व्यवस्थित नसल्यामुळे तिथे डेफिनाइट हीट ऑफ फ्युजन म्हणजेच मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट नसतो. बट इन केस ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड नॉर्मली ड्यू टू डेफिनाइट ऑर्डर देर इज अ डेफिनाइट हीट ऑफ फ्युजन. क्रिस्टलाइन सॉलिडला आपण ट्रू सॉलिड्स असं म्हणत असतो, कारण खऱ्या अर्थानं ते सॉलिड्स असतात. बट इन केस ऑफ अमॉर्फस सॉलिड these are the pseudo solids or they are also called as super cooled liquids. म्हणजे ज्यावेळी एखाद्या लिक्विडला आपण सुपर कूल करतो, खूप जास्त थंड करतो, त्यावेळी त्या लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होत असतं. अँड दॅट सॉलिड इज कन्सिडर्ड ॲज अ अमॉर्फस सॉलिड. आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर क्रिस्टलाइन सॉलिड एक विशिष्ट प्रॉपर्टी दाखवतात. दॅट प्रॉपर्टी इज नोन ॲज ॲनिसोट्रॉपी. ॲनिसोट्रॉपी मीन्स द सॉलिड्स इन विच फिजिकल प्रॉपर्टी चेंजेस विथ अ चेंज इन अ डायरेक्शन. जर सॉलिडच्या प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ह्या डायरेक्शननुसार चेंज होत असतील तर त्या प्रॉपर्टीला आपण ॲनिसोट्रॉपी म्हणतो. अशा प्रकारची प्रॉपर्टी फक्त आणि फक्त आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये पाहायला मिळते. बट इन केस ऑफ अमॉर्फस सॉलिड आपण कुठल्याही डायरेक्शनने जर अमॉर्फस सॉलिडची स्टडी केली तरीसुद्धा तिथे फिजिकल प्रॉपर्टी चेंज होताना आपल्याला दिसत नाही. आणि ह्या प्रॉपर्टीला, अमॉर्फस सॉलिडच्या ह्या प्रॉपर्टीला आपण आयसोट्रॉपी असं म्हणतो. म्हणजेच जर क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिडला डिफरन्शिएट करायचं ठरवलं तर पहिला पॉईंट आपल्याला असा करावा लागेल, क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये पार्टिकलची अरेंजमेंट डेफिनाईट असते, पण अमॉर्फस सॉलिडमध्ये पार्टिकलची अरेंजमेंट डेफिनाईट नसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर अरेंजमेंट डेफिनाईट असेल तर हीट ऑफ फ्युजनसुद्धा डेफिनाईट असेल, पण अमॉर्फस सॉलिडमध्ये हीट ऑफ फ्युजन हा डेफिनाईट नसतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आता आपण पाहिली, जर क्रिस्टलाइन सॉलिड ॲनिसोट्रॉपी दाखवत असतील तर अमॉर्फस सॉलिड हे आयसोट्रॉपी दाखवतात. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा जो पार्ट आहे तो असा की क्रिस्टलाइन सॉलिड नॉर्मली वॉटर सोल्युबल असतात, पाण्यामध्ये सहजपणे डिझॉल्व्ह होतात. बट इन केस ऑफ अमॉर्फस सॉलिड they are not water soluble, and that's why crystalline solids are called as true solids, whereas amorphous solids are called as pseudo solids or super cooled liquids. जर एक्झाम्पलचा विचार केला तर क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये कुठलेही क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आपण घेऊ शकतो, जसं मेटल्स. जगात जेवढे सॉल्ट्स आहेत, ऑल सॉल्ट्स आर द एक्झाम्पल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. इन केस ऑफ अमॉर्फस सॉलिड, रबर, प्लास्टिक, wood, it can be the best example for the amorphous solids because they cannot easily soluble in water, and in this way we can differentiate solids in crystalline and amorphous in these two categories. याच्या काही PPTसुद्धा मी तुम्हाला पाठवल्यात, काही इमेजेस पाठवल्यात, तो पार्ट तुम्ही रीड करून घ्यायला पाहिजे. आता आपण पुढे जाऊयात. जर आपण क्रिस्टलाइन सॉलिडची डिटेलमध्ये स्टडी करायचं ठरवलं तर नॉर्मली क्रिस्टलाइन सॉलिडलासुद्धा 4 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं जातं. क्रिस्टलाइन सॉलिड्सला क्लासिफाय करण्यासाठी आपण जो ॲप्रोच वापरत असतो दॅट ॲप्रोच इज नथिंग बट दे आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स.
ज्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलपासून तो क्रिस्टलाइन सॉलिड बनलेला आहे त्या पार्टिकलच्या आधारावर किंवा त्या पार्टिकलमध्ये असलेल्या फोर्स ऑफ इंटरॅक्शनवरून आपण सॉलिड्सला 4 कॅटेगरीमध्ये फर्दर क्लासिफाय करू शकतो. म्हणजेच क्रिस्टलाइन सॉलिड्स हे त्यांच्यामध्ये असलेल्या पार्टिकलवरून आणि त्या पार्टिकलमध्ये असलेल्या फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनवरून 4 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केले जातात. त्या 4 कॅटेगरीज म्हणजे पहिली कॅटेगरी आहे मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड, दुसरी कॅटेगरी आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड, तिसरी कॅटेगरी कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची कॅटेगरी जिला आपण आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड्स असं म्हणू शकतो. तर परत एकदा रिपीट करतोय. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर क्लासिफाईड इंटू 4 कॅटेगरीज. नंबर 1 मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड, नंबर 2 आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड, नंबर 3 मेटॅलिक क्रिस्टलाइन सॉलिड आणि नंबर 4 चौथी कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड. जर आपण पहिली कॅटेगरी स्टडी करत असो मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड. आता मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे नेमकं काय, तर ज्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे मॉलिक्युल्स असतात. ज्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये पार्टिकल्स हे मॉलिक्युल्स असतात त्या क्रिस्टलाइन सॉलिडला आपण मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतो. व्हेअरॅज इन केस ऑफ आयोनिक सॉलिड, आयोनिक सॉलिडमध्ये जर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे नॉर्मली आयन्स असतात. जर क्रिस्टलाइन सॉलिड हा आयनचा बनलेला असेल तर त्याला आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणायचं. पण जर का तो मेटल आयन्सचा किंवा मेटल ॲटम्सचा बनलेला असेल तर त्याला म्हणायचं मेटॅलिक क्रिस्टलाइन सॉलिड. आणि शेवटची बाब जी कोव्हॅलंट सॉलिडमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जर का कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल हे कोव्हॅलंट बॉन्डने एकमेकाला जोडलेले असतील, दे आर बॉन्डेड विथ अ कोव्हॅलंट स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग, इन दॅट केस दोज क्रिस्टलाइन सॉलिड्स आर कॉल्ड ॲज कोव्हॅलंट सॉलिड्स. आता पहिल्यांदा आपण वळूया मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिडकडे. आता मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिडचा जर विचार करायचा ठरवला आपण तर त्या केसमध्ये नॉर्मली कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे मॉलिक्युल्स असतील. पण मॉलिक्यूल हे 2 प्रकारचे असतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे पोलार मॉलिक्युल्स आणि दुसरा असतो नॉन पोलार मॉलिक्युल्स. म्हणजेच जर आपण पोलार मॉलिक्यूल घेतले तर त्या कॅटेगरीला आपण म्हणू शकतो पोलार मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड्स. पण जर का क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये नॉन पोलार मॉलिक्युल्स हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील तर त्या कॅटेगरीला म्हणायचं नॉन पोलार मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड्स. आणि तिसरी एक कॅटेगरी आपण या कॅटेगरीमध्ये पाडू शकतो, सब टाईप पाडू शकतो. तो म्हणजे असा की जर का कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल हे हायड्रोजन बॉन्डेड जोडलेले असतील तर त्यांना हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड्स असं म्हणता येईल. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर मॉलिक्युल्स हे पोलार मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणजे पोलार असतील तर साहजिकच आहे त्यांच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन असेल, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडासा स्ट्रॉंग असेल. पण जर नॉन पोलार मॉलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिडचा विचार केला तर त्या कंडिशनमध्ये तिथे आपल्याला वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन पाहायला मिळतील. आणि हायड्रोजन बॉन्डिंग मॉलिक्युलर सॉलिडमध्ये जर आपण गेलो तर तिथे हायड्रोजन बॉन्ड्स असतात. हायड्रोजन बॉन्ड हे स्ट्रॉंग असतात. म्हणजेच हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स यांचा जर आपण मेल्टिंग पॉईंट स्टडी केला तर नॉर्मली यांचा मेल्टिंग पॉईंट हा हाय असायला पाहिजे ॲज कम्पेअर टू पोलार अँड नॉन पोलार. पोलारमध्ये नॉन पोलारपेक्षा मेल्टिंग पॉईंट स्ट्रॉंग असेल, पण जर कम्पॅरेटिव्हली आपण स्टडी केली तर सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉईंट जो असेल तो हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्सचा असेल. त्यानंतर पोलार मॉलिक्युलर सॉलिड आणि सगळ्यात शेवटी नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिडचा. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर मॉलिक्युलर सॉलिड्सजवळ फ्री इलेक्ट्रॉन नसतील तर त्या सिच्युएशनमध्ये दे कॅन बी द बॅड कंडक्टर और पुअर कंडक्टर. दे कॅन नॉट बी द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. And most of the cases in molecular solid there is no availability of free electron. That's why they act as a bad conductor of heat and electricity. आता जर एक्झाम्पलचा विचार केला तर पोलार मॉलिक्युलर सॉलिडमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा एक्झाम्पल जे घेऊ शकतो दॅट इज नथिंग बट अमोनिया. त्यानंतर वॉटर मॉलिक्यूल असेल.
वॉटरमध्ये सुद्धा पोलार इंटरॅक्शन असू शकतं. अमोनियामध्ये इंटरॅक्शन असू शकतं, पोलार इंटरॅक्शन असू शकतं, डायपोल इंटरॅक्शन असू शकते. आपण 11th शिकलो होतो. डायपोल इंटरॅक्शन मीन्स द इंटरॅक्शन बिटवीन द टू पोलार मॉलिक्युल्स. आणि म्हणूनच अमोनिया किंवा वॉटर मॉलिक्यूल असेल किंवा HCl असेल, हे एक्झाम्पल्स आपण कशामध्ये पुट करू शकतो, तर ते पोलार मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये. नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिडचा विचार केला तर त्यामध्ये सॉलिड आयोडीन असेल, कारण आयोडीन हा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. त्यानंतर CO2 असेल, सॉलिड आईस ज्याला म्हणतो आपण. सॉलिड स्टेटमध्ये जर CO2 गॅस घेतला, CO2 जर घेतला आपण, तर तो सुद्धा नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिडचं एक्झाम्पल असू शकतो. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे दॅट इज हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स. HClचा विचार केला तर HClमध्ये अपोजिट पोल्स असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, H+ आणि Cl-. पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि निगेटिव्हली चार्ज Clमध्ये जो बॉन्ड असतो त्याला आपण हायड्रोजन बॉन्ड म्हणतो, कारण हायड्रोजन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममध्ये जो बॉन्ड फॉर्म होत असतो दॅट इज हायड्रोजन बॉन्ड. आणि अशा प्रकारचे बॉन्ड्स हे HClमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर वॉटरमध्येही पाहायला मिळतात. म्हणजे वॉटर जर आईस फॉर्ममध्ये असेल तर तो आईस किंवा HCl हा सॉलिड फॉर्ममध्ये आला तर तो सॉलिड HCl, हे एक्झाम्पल्स होऊ शकतात हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्सची. तर हे झालं हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिडबद्दल किंवा मॉलिक्युलर सॉलिडबद्दल. म्हणजे मॉलिक्युलर सॉलिडबद्दल समजा आपल्याला शॉर्ट नोट विचारली तर आपण एक्सप्लेनेशनमध्ये लिहू शकतो. फर्स्ट पॉईंट, इट इज अ टाईप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड in which constituent particles are molecules. On the basis of type of molecules, they can be classified as polar, non-polar and hydrogen bonded molecular solids. In polar molecular solids, in polar molecular solids, constituent particles are polar molecules, whereas in non-polar molecular crystalline solids, constituent particles are non-polar molecules. Whereas in case of hydrogen bonded molecular solids, intermolecular forces of attraction between the constituent particles are hydrogen bonds. Next thing, normally they are bad conductor of heat and electricity. ह्या गोष्टी आपण मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये लक्षात ठेवू शकतो, एक्झाम्पलसुद्धा लिहायचे. त्यानंतर आपला जो सेकंड टाईप आहे क्रिस्टलाइन सॉलिडचा दॅट इज आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड्स. जसं मी पूर्वी सांगितलं तसं आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे नॉर्मली आयन्स असतात. मग ते पॉझिटिव्हली चार्ज असतील, निगेटिव्हली चार्ज असतील. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्समध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो अँड दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज नथिंग बट द आयोनिक बॉन्डिंग, ज्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं सुद्धा म्हणू शकतो अपोजिटली चार्ज पार्टिकल्समध्ये. आणि अशा पद्धतीच्या सॉलिडला, ज्या सॉलिडमध्ये आयन्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा आयोनिक बॉन्ड प्रेझेंट असेल, अशा सॉलिडला म्हणायचं आयोनिक सॉलिड. आता आयोनिक सॉलिडमध्ये आयोनिक बॉन्ड आहे म्हणजेच यांचा मेल्टिंग पॉईंट हाय असायलाच पाहिजे. यांच्या एक्झाम्पलचा जर विचार केला आपण तर यांच्यामध्ये जगातले सगळे सॉल्ट्स येतील, कारण कुठलाही सॉल्ट घेतला जसं NaClचं डिसोसिएशन आपण पाहतो Na+Cl-, म्हणजेच Na+ आणि Cl- फोर्स ऑफ अट्रॅक्शन होऊन NaCl मॉलिक्यूल तयार झाला. असे असंख्य NaCl मॉलिक्यूल जर आयोनिक बॉन्डिंगने एकमेकाला जोडले गेले तर त्यातून सॉल्ट तयार होतो, NaCl सॉल्ट. आणि NaCl सॉल्ट किंवा जगातला कुठलाही सॉल्ट जसं की HCl आहे, हे सगळे एक्झाम्पल कशाचे असतील तर आयोनिक सॉलिडचे. आयोनिक सॉलिडच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर नॉर्मली इन डिफ्यूज स्टेट म्हणजे ज्यावेळी ते ॲक्वायस सोल्युशनमध्ये असतील किंवा त्यांच्या ओन लिक्विड स्टेटमध्ये असतील त्यावेळी ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. आयोनिक सॉलिड्स कॅन बी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन केस ऑफ डिफ्यूज स्टेट और ॲक्वायस स्टेट. आणि सगळ्यात चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑन ॲप्लिकेशन ऑफ शिअरिंग फोर्स, ज्यावेळी आपण अशा आयोनिक सॉलिडवर फोर्स अप्लाय करतो इन दॅट केस दे कॅन बी इझिली ब्रेक डाऊन, त्यांना सहजपणे आपण ब्रेक करू शकतो. आणि आयोनिक सॉलिडचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे जगातले सगळे सॉल्ट्स जसं NaCl आणि KCl. परत एकदा आपण आयोनिक सॉलिडला रिवाईज करू. आयोनिक सॉलिडमध्ये
4 पॉईंट्स आपल्याला लिहिता आले पाहिजे. पहिला पॉईंट, आयनिक सॉलिड आर द क्रिस्टलाइन टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर ions, oppositely charged ions. Number 2, they consist of strong ionic bonding, and due to presence of strong ionic bonding they possess high melting point. सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, ऑन ॲप्लिकेशन ऑफ ए शेअरिंग फोर्स दे कॅन बी इझिली ब्रेक डाऊन. आणि शेवटचा पार्ट त्यांच्या बाबतीत सांगायचं झाला, they can be good conductor of electricity in diffuse or aqueous state. in diffuse or aqueous state. तर हे झालं आयोनिक सॉलिडबद्दल. त्यानंतर आपण टर्न करूया तिसऱ्या प्रकारच्या सॉलिडला. तिसरा जो क्रिस्टलाइन सॉलिडचा टाईप आहे, दॅट थर्ड टाईप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज नथिंग बट मेटॅलिक सॉलिड. आता नावातच याच्या आहे, मेटॅलिक सॉलिड मीन्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मेडअप ऑफ मेटल ॲटम्स ऑर आयन्स. जर एखादा क्रिस्टलाइन सॉलिड हा मेटल ॲटम्स किंवा आयन्सचा बनलेला असेल तर त्याला मेटॅलिक सॉलिड असं म्हणायचं. आता मेटॅलिक सॉलिड आहे, मेटल ॲटम्समध्ये इंटरॅक्शन आहे. मेटल ॲटम्समध्ये इंटरॅक्शन असतं, जे इंटरॅक्शन असतं ते स्ट्रॉंग असतं आणि त्याला आपण मेटॅलिक बॉन्डिंग म्हणतो. म्हणजेच मेटॅलिक सॉलिडमध्ये मेटॅलिक बॉन्डिंग असते आणि मेटॅलिक बॉन्डिंग ही स्ट्रॉंग असते. ड्यू टू प्रेझन्स ऑफ मेटॅलिक बॉन्डिंग, स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डिंग, दे पजेस हाय मेल्टिंग पॉईंट. आणि हाय स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डिंग असल्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा असेल, हाय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर आपण शेअरिंग फोर्स अप्लाय केला असता एखादा मेटॅलिक सॉलिडवर, तर शेअरिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होईल, सहजपणे ब्रेक होणार नाही. दे कॅनॉट बी इझिली ब्रेक डाऊन, बट द लेयर्स ऑफ द सॉलिड कॅन स्लाईड वन अबोव द अदर. पण त्यांचे जे लेयर्स असतात ते सहजपणे काय होतील, स्लाईड होतील. आणि जर लेयर्स सहजपणे स्लाईड झाले तर इन दॅट केस आपण त्या प्रॉपर्टीला म्हणू शकतो दे पजेस मॅलिएबिलिटी. त्यांच्याकडे काय असते, मॅलिएबिलिटी. त्यानंतर मेटलची आणखी एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे मेटल्सपासून आपण काय काढू शकतो, तारा. म्हणजेच मेटॅलिक सॉलिड हे मॅलिएबिलिटी दाखवतात, डक्टिलिटी दाखवतात. आणि जर मॅलिएबिलिटी आणि डक्टिलिटी दाखवत असतील, स्वाभाविक आहे त्यांची ते आणखी एक मेटलची प्रॉपर्टी दाखवत असतील ज्याला आपण म्हणतो लस्टर. दॅट्स वाय मेटॅलिक सॉलिड शो मॅलिएबिलिटी, डक्टिलिटी अँड लस्टर. लस्टर मीन्स यू नो व्हेरी वेल, लस्टर मीन्स दे हॅव टेंडन्सी टू शाईन इटसेल्फ. स्वतःला शाईन करण्याची टेंडन्सी असते, त्यांच्याकडे एक चकाकी असते आणि ही चकाकी असल्यामुळे आपण असं म्हणतो की मेटॅलिक सॉलिड जे असतात यांना लस्टर असते. आता मेटॅलिक सॉलिडचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर जगात जेवढे मेटल्स आहेत हे सगळे मेटॅलिक सॉलिड्समध्ये येतात. तर मेटॅलिक सॉलिड जर आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलं किंवा शॉर्ट नोट लिहायला सांगितली तर आपल्याला 4 पॉईंट्स कमीत कमी लिहिता आले पाहिजे. त्यातला पहिला पॉईंट कुठला, इट इज अ टाईप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इन विच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मेटल ॲटम्स ऑर आयन्स. दुसरा महत्त्वाचा पार्ट, दे पजेस स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डिंग अँड ड्यू टू स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डिंग दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. चौथी महत्त्वाची गोष्ट, दे शोज द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स लाईक मॅलिएबिलिटी, डक्टिलिटी अँड लस्टर. ऑन ॲप्लिकेशन ऑफ शेअरिंग फोर्स, लेयर्स ऑफ द मेटॅलिक सॉलिड्स स्लाईड वन अबोव द अदर. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची प्रॉपर्टी, मेटल ॲटम असो किंवा आयन असो यांच्याजवळ फ्री इलेक्ट्रॉन असतात अँड ड्यू टू अवेलेबिलिटी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन दे कॅन बी अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणून मेटॅलिक सॉलिड्स जे असतात ते हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर असू शकतात. त्यानंतर आपण जाऊया चौथ्या प्रॉपर्टीकडे, चौथ्या कॅटेगरीकडे. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये चौथी जी कॅटेगरी येते दॅट कॅटेगरी इज नथिंग बट कोव्हॅलंट सॉलिड.